सर हा उद्योग असा आहे की तुम्ही हे लोकेशन कुठेही आपल्या गोठ्यामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या शेतामध्ये कुठेही तुम्ही हा उद्योग चालू करू शकता. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत हा बिझनेस संपू शकणार नाही. काय करतात आता उद्योजक? फार मोठं शेड करतात, फार मोठ्या जास्त किमतीच्या मशिनी आणतात, त्याच्यानंतर रॉ मटेरियल आहे तर रॉ मटेरियल मध्ये फार जास्त पैसा घालतात आणि मग त्यांच्याकडे खेळण्यासाठी भांडवल राहतं. मित्रांनो, संबंध महाराष्ट्रभरामध्ये व्यवसायाच्या शोधात फिरत असताना आजच्या महाराष्ट्राच्या युवकांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे बेरोजगारी आणि यावर मात कशी करायची. वेगवेगळे आताचे जे तरुण आहेत ते नवनवीन व्यवसायाच्या शोधामध्ये आहेत. विचार जर केला तर तुम्हाला असंख्य प्रमाणात आज मार्केटमध्ये व्यवसाय दिसतील. व्यवसाय करायचा आहे पण नेमकेपणाने व्यवसाय कुठला करावा हा त्यांच्या समोरचा आजचा मुख्य प्रश्न आहे. बरं, एकंदरीत जर व्यवसाय तुम्ही निवडला तर तयार झालेला प्रोडक्ट मार्केटमध्ये कुठे विकावा, त्याला मार्केट कुठे आहे, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आजच्या तरुणांसमोर उभा आहे. त्यामुळे आज आपण व्यवसायाच्या नव्हे तर असे एकंदरीत 5 ते 6 उद्योग घेऊन आलेलो आहोत, जे उद्योग तुम्ही तुमच्या राहत्या घरी सुरू करू शकतात. आणि विशेष म्हणजे त्याला जे रॉ मटेरियल लागणार आहे तुमच्या शेतीमध्ये मिळणार आहे, तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये मिळणार आहे. आणि तयार झालेला प्रोडक्ट जर म्हणाल, त्या प्रोडक्टची डिमांड अगदी मार्केटमधील प्रत्येक घरामध्ये आहे. मित्रांनो, व्यवसाय मार्केटमध्ये तो टिकतो ज्या प्रोडक्टची डिमांड मार्केटमध्ये सर्वत्र आहे. त्यामुळे आता आपण कुठले प्रोडक्ट आहेत, मार्केटमध्ये कसे विकायचे आणि एकंदरीत त्यासाठी लागणारी तुमच्यासाठी गुंतवणूक किती आहे, अशा महत्त्वपूर्ण विषयावर आता आपण चर्चा करणार आहोत. तर चला मग करूया सुरुवात. माझं नाव संदीप जाधव. मी महाराष्ट्र ॲग्री इरा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर या पोस्टवर आहे. सर, गेल्या काही दिवसापासून व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या शोधामध्ये महाराष्ट्र भ्रमण करत असताना एक बाब प्रामुख्याने आमच्या लक्षात आली, ती म्हणजे आजच्या तरुणाईसमोर उद्योग कुठला करावा हा एक त्यांच्या समोरचा मुख्य प्रश्न असतो. त्या अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत, जेणेकरून तुम्ही अशा काही आयडियाज सांगा आमच्या प्रेक्षकांसाठी की ते उद्योग स्वतःचा सुरू करतील आणि कुठेतरी 2 पैसे कमावतील. ओके, तर उद्योजक मित्रांनो, मी तुमच्यासाठी असे 5 ते 6 बिझनेस घेऊन आलेलो आहेत की ते 2025च नव्हे तर पूर्ण लाईफ मध्ये कधीच बंद नाहीत पडणार. ते आम्ही 4-5 वर्ष स्टडी केलं, याच्यावरनं जे 4-5 बिझनेस आम्ही घेऊन आलो आहेत की जे आपण वेस्टेज मटेरियल फेकतो त्याच्यापासूनही आपला उद्योजक पैसा कमवू शकतो. बरोबर आहे. पण कुठलं वेस्टेज मटेरियल तुम्ही मला आता सांगितलं, त्यापासून आपण उद्योग सुरू करू शकतो? तर सर, नॉर्मली असा आहे की आता तुम्हाला एक सांगतो बिझनेस पहिले मी. त्याच्यामध्ये काय, आपलं ऍग्रिकल्चरचं जे सगळं वेस्टेज आहे, लाकूड तर तुम्हाला माहित आहे, लाकूड आपल्या प्रत्येक ठिकाणीच भेटतो नाही का. त्याच्यामध्ये आपलं ऍग्रिकल्चरचं वेस्टेज जसे की आपल्या तुरीच्या तुराट्या असतील, पळाटीच्या काड्या असतील, आपलं सोयाबीनचा भुसा असेल, हरभऱ्याचा भुसा असेल, गव्हाचा भुसा असेल, त्याच्यानंतर आपल्या घरातलं बी जे वेस्टेज आहे जे आपण फेकून देतो. नॉर्मली आपण गहूचा पाकडल्यानंतर ते आपण जे तुषा वगैरे असतात ते फेकून देतो. बरोबर. या सगळ्या गोष्टीमधनं आपण सर एकदम परफेक्ट बिझनेस करून चांगला पैसा कमवू शकतो सर. अच्छा, म्हणजे असा पण उद्योग आहे? हा सर. बरं, काय कुठला उद्योग आहे सर नेमका? सर, त्या उद्योगाचं नाव आहे बायोमास पॅलेट्स. अच्छा, बरं. तुम्ही आता सांगितलं की वेस्ट मटेरियल पासून तुम्ही एखादा उद्योग उभा करू शकतात आणि आता सांगितलं की त्याचं जे रॉ मटेरियल ते अगदी गावातच मिळते, आपल्या शेतकऱ्यांचं वेस्ट मटेरियल म्हणून आपण त्यांना वापरू शकतो. परंतु आता याचा जर विचार केला तर याला मागणी कुठे आहे सर साधारण? सर, याची सगळ्यात मोठी मागणी आहे आपल्या महाराष्ट्रात तर आहेच आहे, पण भारतात सुद्धा याची सगळ्यात मोठी मागणी आहे. बर सर, काय आहे आता म्हणजे जे इंडस्ट्रियल एरिया आहे, इंडस्ट्रियल एरियामध्ये जिथं कुठं तुम्हाला धूर निघताना दिसेल किंवा जिथे कुठे तुम्हाला आग लावायची आहे तिथं ह्या बायोमास पॅलेटचा यूज होतो. साधारणतः आपल्याला घरामध्ये पाणी जरी तापवायचं असेल तरी पण आपण या बायोमास पॅलेटचा यूज करू शकतो सर. त्याच्यामुळे हा खूप जास्त परवडक उद्योग आहे सर. आपण आतापर्यंत बघितलं बायोमास उद्योगाबद्दल. आता दुसरा उद्योग आपला आहे की मक्का भरडा. सर, मक्का भरडा असा आहे की आपल्याकडे असं आहे की मक्केचं कणीस पाल्या सगट टाका किंवा पाला काढून टाका, डायरेक्ट त्याचा भरडा भेटणार सर. त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही आता बरेच सारे लोक काय करतात, मक्का काढतात आणि ते टाकतात. तर मक्केची किंमत साधारणतः आहे 20 ते 25 रुपये किलो. आणि जे आपल्याला मक्केचं कणीस भेटते ते मक्केचं कणीस भेटते आपल्याला 8 ते 10 रुपये किलो. लय झाला 8 ते 10 रुपये. बरोबर. पण कसं आहे सर, 20 ते 25 रुपये किलोनं मक्का आणायची आणि त्याचा आपल्याला भरडा बनवायचा, मग तो आपल्याला समोर विकायचा कितीला. बरोबर. त्याच्यावर एक तोडगा आहे की 8 ते 10 रुपयानं आपल्याला कणीस आणायचंय
आणि त्याचा भरडा बनवायचा आहे. बरं 1 किलो कणीस आणलं तर 1 किलो भरडा बनतो. बरं. आता या भरड्याचा उपयोग कुठं होतो? सर भरड्याचा उपयोग सगळ्यात जास्त जे आहेत आपला पशुखाद्य जे आहे, पशुखाद्यामध्ये सगळ्यात जास्त आपला भरडा चालतो. दुसरी गोष्ट, जे लोक गोळी पेंट प्लांट हा व्यवसाय करतात किंवा गोळी पेंटचा व्यवसाय करतात, तर तिथं 50% अनुदान हे फक्त आपल्या मक्या भरड्याचं आहे सर. अच्छा बरं. हा, आता हा उद्योग व्यवसायासाठी लोकेशन कुठे निवडलं पाहिजे? सर हा उद्योग असा आहे की तुम्ही हे लोकेशन कुठेही, आपल्या गोठ्यामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या शेतामध्ये कुठेही तुम्ही हा उद्योग चालू करू शकता. तर मागणी याला एवढी आहे सर, कारण की प्रत्येक शेतकऱ्याकडे सर पशु आहेत आणि त्या पशुला लागणारा मक्का भरडा तो याच्यातनं बनतो सर. बरोबर. आणि गोळी पेंट ते पण पशुसाठीच लागतं, त्याच्यामुळे याची मागणी सर्वात जास्त आहे सर. ही तुमच्या मागच्या साईडला जी मशीन दिसते ती आहे सर मक्का भरडा, 2 in 1 मक्का भरडा ही मशीन सर. सर तर याच्यामध्ये काय आहे, हे जे होपर आहे सर, या होपर मधनं तुम्ही कणीस टाकायचं, या साईडला तुम्हाला भरडा मिळणार सर. आणि हे जे होपर आहे 2 in 1 आपण यालाच म्हणतो, याच्यामधनं तुम्ही मक्काही टाकू शकता. तर मक्केचा पण भरडा तुम्हाला या साईडला भेटणार आहे सर. हे झाले 2 उद्योग. आता याच्यानंतर आपल्याकडे तिसराही उद्योग आहे जो सगळ्यात जास्त डिमांडेबल आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. सर आतापर्यंत आपण जे 2 उद्योग बघितले ते शेतीपूरक उद्योग होते, पण आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आपल्या माता भगिनी घरी बसून असतात, तर त्यांच्यासाठी एक उद्योग आहे. त्यांच्या डोक्यात सतत एक प्रश्न असतो की बाबा आपण उद्योग करावा पण कुठला करावा. त्यासाठी आपण ही सोपी मशीन घेऊन आलेलो आहे सर. मसाला उद्योग अशा उद्योगाचं नाव आहे सर. सर तुम्ही आता जसं सांगितलं की आपल्या घरामध्ये गृहिणी आहेत, त्यांना उद्योग सुरू करायचा आहे, बरोबर आहे तुमचा प्रश्न. पण माझ्या पाठीमागे जी मशीन्स दिसत आहे, मला असं वाटतं की याच्यामध्ये गुंतवणूक फार लागते. तर अशा तुम्ही मशीन्स बनवून देता की कमीत कमी गुंतवणुकीपासून तो व्यवसाय सुरू झाला पाहिजे, अशा काय आयडियाज तुमच्याकडे आहेत का? ओके, तर सर अगदी बरोबर आहे, ही खूप मोठी गुंतवणूक आहे, बरोबर आहे. पण सर आपण स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे, त्याच्यामुळं 10 लाखापासून जे सगळ्यात मोठी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 10 लाखाची आहे. पण जर घरातल्या गृहिणींना छोटा उद्योग जर करायचा असेल तर 1 लाखामध्ये सुद्धा आपण मशीन देतो सर. बरोबर, म्हणजे लोकांच्या गरजेनुसार आपण मशीन्स बनवून देतो सर. बरोबर. आणि हा मसाला बिझनेस असा आहे की डेली नीड्स आहे सर. बरोबर, कधीही न संपणारा बिझनेस आहे. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत हा बिझनेस संपू शकणार नाही. बरोबर आहे, असा बिझनेस आहे सर. बरोबर आहे, म्हणजे अगदी कमी गुंतवणुकीपासून सुरू करू शकतो आपण. कमी गुंतवणुकीपासून सगळ्यात जास्त गुंतवणूक, म्हणजे जसं आपले कस्टमर असतील त्या पद्धतीने आपण मॉडिफाय करून ते गुंतवणूक चालू करू शकतो. मसाल्याचा जर विचार केला आज प्रत्येक घरात गरज आहेच. हो सर. तर सर आता तुम्ही 3 उद्योग बघितलात, याच्यानंतरचा आपला चौथा उद्योग आहे सर. अतिशय पुरवडक उद्योग आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चालणारा उद्योग आहे सर. तर आपण चला बघूया. ही जे तुमच्या समोर मशीन दिसते ही मशीन आहे सर भुईमुगाचा शेंगा फोडण्याची मशीन सर. आता याच्यामध्ये काय आहे की जे आपले शेतकरी आहेत, शेतकरी मित्र जे आहेत ते आपले स्वतःच्याही शेतातील शेंगा फोडून याच्यामध्ये देऊ शकतात, किंवा किलोवरती शेतकऱ्याच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे असते की बाबा मला शेंगा फोडून शेंगदाणे पाहिजेत, तर हे किलोवरती शेंगा फोडून देऊ शकतात सर. आणि पोत्यावरती देऊ शकतात. आता याच्यामध्ये काय आहे, आता आपण जो पहिला उद्योग बोललो होतो बायोमास, त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामधलं जे वेस्टेज निघते म्हणजे टर्फल जे आहेत ते तुम्ही त्या पहिल्या व्यवसायामध्ये पण युज करू शकता. म्हणजे तुमचा इथं 0% वेस्टेज आहे सर. बरोबर. आणि जे तुमचा तुकडा उकडा फुटलेला निघेल त्याच्यापासून जे आपण याच्यानंतरचा उद्योग बघणार आहोत त्याच्यामध्ये त्याचा युज आहे सर. सर आता ही जी मशीन बघत आहे याच्यामध्ये किती प्रकार आहेत? सर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत सर. आता ही जी मशीन आहे ही मॅन्युअल आहे, ही छोटी मशीन आहे सर. याच्यापेक्षाही मोठा प्लांट जो खूप जास्त प्रमाणात ज्यांना प्रोडक्शन काढायचं आहे ते पण आपल्याकडे आहे सर. याच्यामध्ये काय येणार, याच्यामध्ये पहिले बकेट एलिव्हेटर येणार, नंतर आपले शेंगदाणे फोडण्याची मशीन असणार, त्याच्यानंतर आपल्याकडे स्क्रू कन्व्हेयर असणार, त्याच्यानंतर आपल्याकडे जे ग्रेडर आहेत, म्हणजे ग्रेडर म्हणजे काय म्हणतो सर, छोटा शेंगदाणा मोठा शेंगदाणा हे त्याच्यामध्ये ग्रेडिंग होणार. आणि त्याच्यानंतर सर पॅकेजिंगचं असणार आहे समोर युनिट. हे सगळं त्या मोठ्या प्लांटमध्ये होणार आहे सर. म्हणजे साधारणतः ज्याला मोठ्या प्रमाणात उद्योग करायचा आहे तो ते मोठं युनिट पण लावू शकतो सर. बरोबर, म्हणजे लोकांच्या गरजेनुसार टोटल मशीन जे आहेत सर लोकांच्या गरजेनुसार बनवतो आपण. बरोबर आहे, म्हणजे आणि तयार होणाऱ्या प्रोडक्टला सर्वत्र मागणी आहे. सर्वत्र सर. सर आतापर्यंत आपण शेतीला पूरक असणारे व्यवसाय असतील किंवा याच्या व्यतिरिक्त बरेचसे उद्योगाची चर्चा केलेली. बरं मला सांगा सर, याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले व्यवसाय की ते सहजरित्या आपल्याला करता येतील? बरोबर सर. सर याच्या व्यतिरिक्त असा एक व्यवसाय आता नव्यानं मार्केटमध्ये येतो आणि त्याची खूप जास्त प्रमाणात डिमांड आहे, तो म्हणजे सर भाजीपाला प्रक्रिया उद्योग. त्याच्यामध्ये काय आहे सर, भाजीपाला प्रक्रिया उद्योग. आता काय झालं, शेतकऱ्याला भाजीपाला कधी भाव असतो कधी नसतो. बरोबर. याच्यामध्ये काय आहे, शेतकरी कधी जातो मार्केटला, त्याचा भाजीपाला सर कधी त्याला फेकून द्यावा लागतो भावाच्या कारणानं.
जर तो भाजीपाला त्याने विकला तर त्याच्या गाडीचं भाडं सुद्धा निघत नाही. बरोबर, म्हणजे आता तशी वेळ आहे. आता तशी वेळ म्हणजे ऍक्च्युअल आहे सर ती. पण आपण याच्यावर एक उद्योग आणलाय सर. त्या उद्योगाचं नाव आहे सर भाजीपाला प्रक्रिया उद्योग. इंग्लिशमध्ये त्याला डिहायड्रेशन प्लांट म्हणतात सर. आता काय आहे याच्यामध्ये, काय करायचंय, ज्या टाइमला तुमच्या भाजीपाल्याला भाव नसेल, म्हणजे तुमचा भाजीपाला तुम्हाला आता फेकून द्यायचा आहे किंवा तुमच्या गाडीचं पण भाडं निघत नाही, अशी वेळ असेल, त्या टाइमला तुम्ही ते भाजीपाला जे वॉशिंग कटिंग करून सर तुम्हाला काय करायचंय, त्याची पावडर बनवायची, डिहायड्रेशन करून त्याची पावडर बनवायची. आणि ती पावडर सर जर तुम्ही ती पावडर बनवली तर आता बरेच सारे असे प्रोडक्ट आहेत की त्याच्यात ते आपले पावडर वापरले जाते सर. म्हणजे आपली पालकची पावडर असेल, टोमॅटोची पावडर असेल, आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा, हे तर झालं खाण्याचं, पण याच्या व्यतिरिक्त मेडिकल यूज पण बरेच आहेत सर. आतापर्यंत आपण चांगल्या व्यवसायाबद्दल चर्चा केली, परंतु आम्ही वेगवेगळ्या व्यवसायाला महाराष्ट्रामध्ये भेटी दिल्यानंतर एक बाब आम्हाला प्रकर्षाने जाणवले की आज आपण पाहतोय की काही व्यवसाय असे चांगले जोमाने सुरू झाले, परंतु कालांतराने ते व्यवसाय बंद पडले आणि ते व्यावसायिक डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत. तर हा व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी किंवा आता जे तरुण पिढी नव्याने व्यवसाय द्यायला लागली त्यांनी कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे किंवा त्याच्यावर उपाययोजना काय आहेत तुमच्याकडे? सर, बिझनेस किंवा उद्योग फसणे याचं एकच कारण आहे सर, की त्याच्यामध्ये काय होतं, उद्योजक स्टडी करत नाही किंवा जो बिझनेसमॅन आहे तो स्टडी करून बिझनेस करत नाही. त्याच्यामध्ये काय असतं, स्टडीमध्ये काय जास्त मोठं नॉलेज नसतं सर, पण स्टडी करणं, आपण जो उद्योग करतो त्या उद्योगाची स्टडी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट असा आहे की तुम्हाला जे रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आपल्या अवतीभोवती अवेलेबल आहे का इझिली, बरोबर, हे पण आपल्या सगळ्यात महत्वाचे आहे. जर समजा आपल्याला कच्चा माल चांगला 500-600 किलोमीटर आणायचा असेल तर आपला कॉस्टिंगच तिथे चालली, बरोबर, प्रोडक्शन कॉस्ट वाढणार तुमची. त्याच्यामध्ये काय होणार, दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचा जो कच्चा माल तुम्ही भेटला, तुम्हाला आहे तुमच्याकडे अवेलेबल झाला, बट तुम्हाला तो विकायचा कुठं, हे पण महत्वाचं आहे. याच्यासाठी मार्केट कुठलं आहे, मार्केटमध्ये याची प्राइस किती आहे, मार्केटमध्ये याचं डिमांड किती आहे, त्या सगळ्या गोष्टीची स्टडी आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला बिझनेस जर 2 महिन्याने किंवा 1 वर्षाने चालू करायचं तर त्याची स्टडी बिफोर दॅट करणं गरजेचं आहे सर. का? कारण की आपला बिझनेस फसू नये किंवा त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान होऊ नये. नुकसान झालं तर बिझनेस फसतो आणि तो आपल्याला बंद करावा लागतो, लॉजिकली आहे. याच्यानंतरचा पॉईंट असा आहे की तुम्ही बिझनेस करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला कच्चा माल मिळाला, तुम्ही मार्केट पण बघितलं, बट हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही काय करता, आपला उद्योजक काय करतो, जोमात उद्योग चालू करतो जसं तुम्ही बोललात, बट ते नाही करायचे. तुम्हाला जेवढं भांडवल लागतंय तेवढं घ्यायचं. काय करतात आता उद्योजक, फार मोठं शेड करतात, फार मोठ्या जास्त किमतीच्या मशिनी आणतात, त्याच्यानंतर जे रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियल मध्ये फार जास्त पैसा घालतात आणि मग त्यांच्याकडे खेळण्यासाठी भांडवल राहत नाही. काय होतं, आता दिवसांदिवस आपण जसा प्रोडक्ट बनवतो किंवा आपण स्टार्ट करतो बिझनेस, तर त्याच्यामध्ये काय असतं, तुमच्याकडे खेळतं भांडवल असणं गरजेचं आहे. का? कारण की जर तुम्ही आज हा प्रोडक्ट मार्केटमध्ये दिलात, आता तुमचा बिझनेस नवीन आहे, मार्केटमध्ये जर तुम्ही दिलात तर कस्टमर कडनं त्याला, किंवा तुम्ही मार्केट कस्टमर जर असेल B2C तर तुम्हाला लगेच पैसे भेटतील. बट B2B साठी जर तुम्हाला बिझनेस करायचा, जास्त क्वांटिटीमध्ये जर खेळायचा असेल, तर जो B2B वाला कस्टमर आहे तुमचा, तर तो तुम्हाला 1 महिन्यानं 2 महिन्यानं असे पैसे देतो सर. तर ते पण आपल्याला गरजेचं आहे की आपल्याकडे भांडवल असणं गरजेचं आहे सर. हे मेन गोष्ट आहे. तर प्रेक्षकांनो, सरांसोबत आतापर्यंत जी चर्चा केली आपण, महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली की एकंदरीत जर ग्रामीण भागाचा विचार केला, पूर्ण शहरी भागाचा विचार केला तर आपण कुठेही व्यवसाय सुरू करू शकतो, अशा प्रकारच्या आयडिया त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि आतापर्यंतचे त्यांनी हेही सांगितलं आपल्याला की त्यांचे यशस्वी उद्योजक आहेत, आज ग्रामीण भागात व्यवसाय करतात आणि शहरामध्ये प्रोडक्ट विकतात. त्यामुळे तुम्हाला जर अशा प्रकारचा व्यवसाय उद्योग स्वतःच्या घरी सुरू करायचा असेल तर सरांचा नंबर घ्या आणि महाराष्ट्र ॲग्री इरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त तो डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. तर त्यांना लगेच संपर्क करा आणि आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि एक यशस्वी उद्योजकाकडे आपण वाटचाल सुरू करा. थांबूयात मित्रांनो इथे, भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन उद्योगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.